नमस्कार, CIP नेट मध्ये स्टुडिओ न्यूयॉर्कमध्ये आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ शिवशक्तीनगर या ठिकाणी शिवशक्तीनगर फेडरेशनच्या वतीने आज आनंद महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आयोजन भेट देण्याकरिता अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ निशा वाळेकर तसेच अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील शिरार आणि अंबरनाथ वार्ड क्रमांक 17 व 18चे नगरसेविका सौ अमृता मोरीकर व श्यामला मंचेकर या ठिकाणी भेट दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष अंजनी राव आणि असे सुभाष सावंतकर व त्यांचे मिसेस या ठिकाणी भेट देऊन गेले. तांदळाचे पापड आहेत 50 फ्लेवरमध्ये. सांगाल वहिनी, आज तुम्ही आनंद महोत्सवाचा ह्या ठिकाणी भेट द्यायला आले, काय सांगणार? शिवशक्तीनगरमध्ये या कॉलनीमध्येच आज हा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक स्टॉल आपण या ठिकाणी बघतो. खाद्य स्टॉल असतील, कपडे, ज्वेलरी आणि महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला या ठिकाणी दिसतोय. कारण प्रत्येक ठिकाणी महिला बघते, साड्यांचे स्टॉल आहे, अनेक विविध स्टॉल या ठिकाणी आहे आणि स्टॉल धारकांनी देखील एक चांगल्या पद्धतीने ह्या मेळाव्यामध्ये त्यांचे स्टॉल लावलेले आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते की आणि ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे, शिवशक्तीनगरमधील आमचे शिवसेनेचे असतील, आमचे प्रधानसाहेब असतील, इथले आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आहे अजय मोरेकर आणि सचिन मंचेकर आणि आमच्या स्थानिक नगरसेविका दोन्ही अमृताताई मंचेकर आणि श्यामलाताई मंचेकर या देखील या स्टॉलमध्ये भेट देण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. तर मी सर्व स्टॉलधारकांना आणि नागरिकांना देखील शुभेच्छा देते. शुभेच्छा सांगणार वहिनी? आज आम्ही इथे शिवशक्तीनगरला आनंद महोत्सवामध्ये आलो आहे. हे भरपूर मोठ्या प्रमाणात महिलांना आवडणारे खास विषय ज्वेलरी असेल, साड्यांचे स्टॉल्स असतील, त्याला उत्स्फूर्त असा महिलांचा प्रतिसाद मिळतो. कारण महिलांचा तो आवडता एक विषय असतो आणि बरेच खाद्यपदार्थांचे पण स्टॉल्स इथे लागलेले आहेत. सगळ्यांनी आपल्या स्टॉल्सच्या माध्यमातून एक व्यवसाय म्हणजे लोकांना एक व्यवसाय निर्माण करून दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात स्टॉल्सला गर्दी आहे. तर सगळ्यांना इथे शुभेच्छा देऊ इच्छिते. काय सांगणार भाऊ, आज तुम्ही भेट द्यायला आले आनंद महोत्सवामध्ये? आज आम्ही सगळे शिवशक्तीनगर या ठिकाणी या आनंद महोत्सव या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या भागात या आनंद महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपण बघत असाल की गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू झाला आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम मला वाटतं 30-35 असा स्टॉल होता, पण यावर्षी हा स्टॉल 50च्या आसपास गेलेला आहे. तर असाल की या स्टॉलला एवढी गर्दी आहे की एक प्रकारचा हा बाजार जो भरतो असा हा बाजार आहे आणि खास करून महिलांची उपस्थिती खूप जास्त आहे. त्यामुळे लोकांमध्ये आहे, महिलांमध्ये एवढा उत्साह की त्यांना एक कुठंतरी व्यवसायाचं निर्माण करण्यासाठी या शिवशक्तीनगरच्या कॉलनीच्या लोकांनी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यवसायातून या छोट्याशा ज्या स्टॉलमधून एक दिवसाचा हा जो कार्यक्रम आहे, या स्टॉलमधून अनेक लोकांचे व्यवसाय निर्माण होणार आहे आणि ह्याच्यातून त्यांना फायदासुद्धा होणार आहे. मी शिवशक्तीनगरचे जे फेडरेशनचे सगळी लोकं आहेत, शिवशक्तीनगरचे जे कॉलनीमध्ये, त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी इकडे फक्त शिवशक्तीनगरमधलीच लोकं नाही, बाहेरच्या लोकांना सुद्धा अलाव करून त्यांनी स्टॉल लावण्याचा एक उपक्रम राबवलेला आहे.
कितीही कोणत्याच कामाला कधी नाही बोलत नाही व कितीही काही असू दे सचिन दादा 24/7 अवेलेबल. त्याच्यामुळे त्यांचंही आज आमच्या कॉलनी असो काही पुढे असं नाही की ते आता नगर सचिन भाऊंचा सत्कार यांच्या हस्ते ठाटे भाऊंचा सत्कार व एक शुभेच्छा. प्रत्येक कामामध्ये व प्रत्येक कार्यामध्ये बाकी काय असो पण दीपक भाऊ हे पहिले आघाडीवर असतात. जेव्हा मी म्हटलं दादांचे फोटो येतात तेव्हा जर सुपरविजन करणारी व्यक्ती असते ती सर्वप्रथम मला दीपक ठाकरे हेच दिसतात. एक छोटीशी भेट आमच्या पोहोचवणारी मीडिया तर त्यांना तर विसरता येणार नाही कारण त्यांच्या याच्यावरती आज सर्व काही कार्य चालू आहे. तर आमचे असे सर्वांचे लाडके व या नगरातील जुने असे आमचे सुनील भाऊ वाघमारे 24/7 त्यांचंही कार्य असंच चालू असतं. तर मी खंडागळे सरांना इथे बोलवतो. खंडागळे सर त्यांना शॉलवर एक छोटीशी भेट म्हणून तुळशीचे दोन भेट देतील. धन्यवाद सुनील भाऊ. सुनील भाऊने आमच्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने त्या क्लिप्स टाकून जो प्रसार केला ते वाखाणण्याजोगा आहे. व सुनील भाऊ